देशातील प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडामोड पाहण्यासाठी राष्ट्र परिवर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, राष्ट्र परिवर्तन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सालावादप्रमाणे सत्यनारायण महापूजा आणि तिळगुळाच्या कार्यक्रमानिमित्त रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना भरणे नाका खेड आयोजित सत्यनारायण महापूजा व मकर संक्रांत या क्षणी आपण जाणून घेत आहोत। हे सर्व रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांचा असणारा मनोदय। दादा नाव सांगा। नमस्कार, मी लक्ष्मण उर्फ सुनील भालेकर, रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना तालुका अध्यक्ष। आम्ही गेली 2000 सालापासून सत्यनारायणाची महापूजा घालत आहोत। नंतर 2003 साली रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेची स्थापना केली। हे 24वं वर्ष आहे। पुढल्या वर्षी आमचं 25वें वर्ष असणार आहे। या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रम राबवत आहोत। तसेच कोरोना काळातील पूरग्रस्तातील यांना आमच्या परीने मदत कार्य आम्ही करत आलेलो आहोत। येथील व्यापारी, खेड तालुक्यातील मान्यवर सर्वांचा आम्हाला वृत्तीने प्रतिसाद मिळतो। हजारो लोक मकर संक्रांतीच्या निमित्ताने दर्शनासाठी येतात आणि या संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो। आमच्या रिक्षा संघटनेच्या वतीने नवीन वर्षाचं हे वर्ष सर्वांना भरभराटीचे जावं अशी मी प्रार्थना। नमस्कार, राष्ट्र परिवर्तन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना रत्नागिरी भरणे नाका या ठिकाणी रत्नागिरीवरून त्यांचे असणारे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण सर्वप्रथम भरणा नाक्यामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करूया आणि आपण जाणून घेऊयात त्यांचं मनोदय। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव राजेंद्र शंकर घाट, रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना सचिव, जिल्हा सचिव। आज रत्नागिरीमध्ये 2002मध्ये आम्ही संघटना स्थापन केलेली, पण ती स्थापन करताना कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता आज कोकणातील रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना ही प्रथम उदयास आली पक्षविरोधी। त्याचप्रमाणे आज संघटनेचं काम आम्ही जिल्हा पातळीवर करत आहोत, परंतु काही वेळा काही अडचणी येतात। त्यावेळेला माननीय RTO असतील, कलेक्टर असतील, SP असतील, त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना माझी हात जोडून अशी विनंती मी करतो त्यांना की रत्नागिरी जिल्हा हा अतिशय धंद्याच्या दृष्टिकोन रिक्षा धंद्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय वाईट परिस्थिती आहे। त्याचं कारण असं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज परमिट जी चालू आहेत, त्यामुळे खरोखर जे रिक्षावाले रिक्षावरच अवलंबून आहेत हे रिक्षावाल्यांची उपासमारची वेळ आलेली आहे। आज विदर्भात जसे आत्महत्या करतात तसा कोकणातला रिक्षावाला असो, इतर आंबा व्यावसायिक, काजू व्यावसायिक असो, तो आत्महत्येला पुढे जात नाही, कारण कोकणातला हा माणूस स्वाभिमानी आहे। तर एकनाथ शिंदेजींना माझी अशी विनंती आहे की रत्नागिरीमध्ये माननीय योगेश कदमांच्या हस्ते त्यांना आम्ही एक पत्र दिलेलं, त्यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री माननीय उद्धवजी सामंत उद्योग मंत्री सध्याचे, ज्यांना आम्ही 2 ते 4 वेळा पत्र दिलेले आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परमिट बंद करण्यात यावं। परंतु मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं नाही, पण आश्वासनांची पोचपावती आजपर्यंत 15/1/2024 पर्यंत त्यांनी आम्हाला पोचपावती दिलेली नाही। तरी येणारे जे निवडणूक आहे, मुख्यमंत्री आम्हाला भाषणामध्ये त्यांचं ऐकलेलं आहे, रिक्षा चालक होते, परंतु रिक्षावाल्यांची परिस्थिती एकनाथजी शिंदेनी जर जाणून घेतली आणि या कोकणातलं जर परमिट बंद केलं, आज ते असं सांगतील की ती बाजू आमच्याकडे नाही। आम्हाला ही गोष्टी माहिती आहेत की एकनाथ शिंदे परमिट बंद करू शकत नाही, कारण त्यांच्या हातात नाही, हे आम्हाला कळतंय। पण माननीय आज दिल्लीमध्ये जे गडकरी साहेब बसलेले आहेत
त्या गडकरी साहेबांच्या हातात परमिट बंद करण्याचं काम आहे. पण तो गडकरी साहेबांच्या जवळ जर त्यांनी बोलणी करून ह्या येत्या महिन्यात जर हे रत्नागिरी जिल्ह्याचं परमिट जर बंद केलं नाही तर आम्ही त्यांना 100% आम्हाला जर पोचपावती दिली तर आम्ही त्यांच्या सभासद असतील, आमदार असतील, होणारे खासदार असतील तर त्यांना आम्ही आमचं पोचपावती देऊ. अन्यथा फेब्रुवारी महिना संपल्यानंतर त्यांनी आमच्याकडे कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी आमच्या रिक्षा बांधवांकडे पाठवू नये. जरी ते इतर संघटना पक्षाच्या असल्या तरी रत्नदुर्ग एकमेव अशी संघटना रत्नागिरी कोकणामध्ये आहे की प्रत्येक रिक्षावाला आपल्या कुटुंबासहित येणाऱ्या निवडणुकीवर आमचा बहिष्कार असेल हे 100% आमचं ठरलेलं आहे. तेव्हा आम्ही त्यांना जशी मुदत जरांगे पाटील मुदत देत आहेत तशी ही आमची मुदत नाही आहे. आमचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायापोटी आज बँकेचं कर्ज आहे. बँकेचं कर्ज कोण आज हप्ते देत नाही. बिनधास्त या ठिकाणी वडाप चालू आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. किती पत्र द्यायची. आज ट्रॉफिकवाले फक्त फोटो काढण्यात गुंतलेले आहेत, बाकी त्यांना कुठलंही काम नाहीये. SP ना आम्ही मीटिंगमध्ये स्वतः बोललो, त्याने ऑनलाईन मध्ये हे मीटिंग घेतलं नाही. त्या मीटिंगला आज वर्ष झालं. त्याच्यानंतर त्यांनी आज पण रिक्षावाल्यांची मीटिंग लावली नाही. फक्त शासकीय कार्यक्रम असला की फक्त यांना रिक्षावाल्यांचे युनियन आणि पदाधिकारी यांची आठवण येते आणि त्यावेळी ते फोन करून आम्हाला बोलवतात. परंतु आता आम्हाला खूप झालं, डोईवर झालेलं आहे. जर का रिक्षावाल्यांचं परमिट बंद झालं नाही, आज जो रिटायरमेंट माणूस, आज शासकीय नोकरीमधला माणूस तुम्ही 60 ते 58 वर्षांनी रिटायर करताय, तोच माणूस आज सुशिक्षित बेकार म्हणून सध्या परमिट काढतो आणि ड्रायव्हर ठेवून धंदा करतो. स्कूटर घेण्यापेक्षा रिक्षा बरी. मग ज्याच्यावर अवलंबूनच आहे, ज्याची रिक्षा आहे आणि तो आपलं उदाहरणावर आपल्या मुलांचं शिक्षण करतोय, आपलं रणगाडा चालवतोय, या रिक्षावाल्यावर जर मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही तर पुन्हा एक आठवण म्हणून सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये रत्नदुर्ग रिक्षा संघटना जिल्ह्यातली एकही सभासद किंवा त्याच्या घरातली असलेले आई वडील मतदान कुठल्याही पक्षाला करणार नाहीत. ती नोटाला मतदान करतील. एवढंच सांगून मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रत्नदुर्ग रिक्षा व्यवसाय संघटनेची सालावादप्रमाणे यावर्षी 24वी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आम्हाला येथील व्यापारी, राजकीय क्षेत्रातील जाणकार लोक वगैरे, पोलीस प्रशासन असेल, आम्हाला सर्वांचं सहकार्य अत्यंत मोलाचं लाभतं. त्या अनुषंगाने मी माझ्या संघटनेच्या वतीने आज त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्हाला पुढील वर्षासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना ही संघटना विविध सामाजिक उपक्रम, त्याचबरोबर शैक्षणिक उपक्रम आणि गरजवंत जे आहेत त्यांना हे मदतीचाही हात यांचा या ठिकाणी असतो. यांच्या या उपक्रमास राष्ट्र परिवर्तन चॅनलचा सलाम. ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, तुमच्या या रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना राष्ट्र परिवर्तन चॅनलच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. ही सुंदर आकर्षक केलेली सजावट आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रसाद हे सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी यांचं योगदान या पूजेनिमित्त लाभतंय आणि महाप्रसाद
यांचंही हे नियोजन करत आहेत या ठिकाणी. प्रसाद, त्याचबरोबर छत्रपती शिवराय. सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी मांडलेली आहे छानपैकी. रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना रत्नागिरी, भरणे नाका व्यापारी मित्र मंडळ व रिक्षा चालक मालक संघटना चे सर्व पदाधिकारी. हो नमस्कार. काय आपला मनोदय आहे मित्रो? विशेष अशी वेगळी ओळख, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हे या ठिकाणी या रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. बोला दादा, नाव सांगा आपलं. सर्वप्रथम म्हणजे मी तुम्ही आल्यात तुमच्याबद्दल हार्दिक अभिनंदन, आभार. थँक्यू. भरणानगर रिक्षा स्टँड व्यापारी मित्र मंडळ भरणे खेड. माझं नाव जलालभाई चिपळूणकर सविनी मोल्ला. सदर या संघटनेचा मी सचिव आहे. माझ्या अंदाजानुसार ही आत्ताची पूजा ही 24वी पूजा आहे. आम्ही सालावाप्रमाणे ही पूजा टाकतो मकर संक्रांतीला. याच्यात आमच्या व्यापाऱ्यांचा, आमचा रिक्षावाल्यांचा सहकार्य लाभतो. या माध्यमातून आम्ही एकजूट असं दाखवतो की सर्व धर्म समूहाची एकी कशी असते, हेच आमचं उद्दिष्ट असते. पण याच्याशिवाय काही नसतं. तर आम्ही आमच्या असणाऱ्या खेडवासियांना सर्वांना आमच्या मनापासून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. हां बोला. रत्नदुर्ग व्यावसायिक संघटना ही नेहमी सामाजिक उपक्रमामध्येही अग्रेसर असते आणि त्यांचं सुंदरसं छान असं नियोजन असतं. हे सर्व पदाधिकारी नेहमी हिरिरीनं भाग घेतात आणि म्हणूनच हा सामाजिक उपक्रम आपल्याला यशस्वीरित्या पार पडलेला पाहावयास मिळतो. त्यांची एकी आणि एकजुटीनं काम करण्याची जी पद्धत आहे त्यामुळंच हे सर्व आपल्याला चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतंय. इथं कुणीही मोठा नाही, कुणीही छोटा नाही, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतो आणि म्हणूनच कोणती संघटना या ठिकाणी मोठी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मग प्रसाद वाटप असेल, भरणा नाका खेड या ठिकाणी आपण हे सर्व चित्र पाहत आहोत आणि ही सुंदर आकर्षक अशी काढलेली रांगोळी. सुंदर सजावट या निमित्त आपण पाहत आहोत. आणि रत्नदुर्ग व्यावसायिक संघटना भरणे नाका खेड यांना 25व्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होतं आहे. राष्ट्र परिवर्तन चॅनलच्या वतीनं त्यांना शुभेच्छा. उत्तरोत्तर त्यांची भरभराट हो याच या ठिकाणी याच राष्ट्र परिवर्तन चॅनलच्या शुभेच्छा. माईक चालू